सर्वांना नमस्कार. या सगळ्या स्टोरी मी स्वतः लिहिलेल्या आहेत, त्यामुळे कोणीही कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कॉपीराईट स्ट्राईक देण्यात येईल. चंद्रा आता बाथरूममध्ये गाणं गुणगुणत होती. शशीला जाग आली आणि तो बाथरूमच्या बाहेर हाताची घडी घालून तिचं गाणं ऐकत होता आणि गालातल्या गालात हसत होता. आणि त्याचवेळी चंद्रा पाय घसरून पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली. ती खूप रडायला लागली आणि शशी कासावीस होऊन म्हणाला, चंद्रा काय झालं? तू ठीक आहेस ना? मी आत येतोय. तशी चंद्रा संकोचली आणि छातीभोवती हात आडवा लावून म्हणाली, नाही, तू आत येऊ नकोस. आणि पुन्हा रडायची. शशी म्हणाला, अगं पण तुला झालंय तरी काय? तू का रडतेस? तुला लागलंय का? चंद्रा आणखीन रडून म्हणाली, हो, बहुतेक पाय मुरगळला माझा. आणि पुन्हा रडायला लागली. शशीला आता धीर धरवेना. तिला किती लागलंय किती नाही त्याला कळेना. आणि तो चंद्राला म्हणाला, चंद्रा आता मी आत येतोय. आणि आत शशीनं दरवाजा ढकललाच. तशी भिजलेली चंद्रा पाहून तो तिच्याकडे एकटक बघायला लागला. तसं चंद्रानं चेहरा वळवला, त्याच्याकडे पाठ केली. शशीसुद्धा खूप लाजला आणि चंद्रा म्हणाली, थांब, असं कसं आत येशील? मी काहीच नाही घातलं. शशी आता थोडा संकोचला, कसाबसा म्हणाला, पण पटकन आवर, मी तुला बाहेर घेऊन येतो. असं म्हणून त्यानं पुन्हा दरवाजा ओढून घेतला. तशी चंद्रा घाबरली आणि तिनं तिची साडी घेतली आणि अंगाभोवती गुंडाळली. आणि थोड्या वेळानं ती त्याला म्हणाली, आत ये. आणि त्यानं दरवाजा उघडला आणि चंद्राकडं बघितलं. आणि तिनं अंगाभोवती साडी गुंडाळून घेतली होती आणि त्याच्या आतमध्ये कसा तरी परकर घातला होता, अर्धवटच ब्लाऊज घातला होता. आणि तिचं ते सगळं तारुण्य लाख मोलाचा ऐवज तिनं साडीत झाकून घेतलं होतं. मग शशीनं खूप काळजीनं बघितलं तर तिचा चेहरा थोडा पडलेला होता आणि वेदनेनं ग्रासलेला होता. मग त्यानं तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण चंद्रा पुन्हा वेदनेनं ओरडली आणि तिला चालता येणं शक्य नाही हे त्यानं ओळखलं. मग त्यानं तिला तशीच मिठीत उचलली आणि चंद्रा खूप लाजून गेली. तिनं आता अंगावर साडी गुंडाळून तिची 2 टोकं छातीजवळ पकडली होती. ती आणखीन घट्ट पकडली आणि अलगद ओंजळीत एखादं फूल बसावं तशी आरामात विसावली होती त्याच्या बळकट बाहूमध्ये. आणि ती लाजून चूर झाली होती. पण शशीचं लक्ष मात्र तिच्याकडे नव्हतं. त्याला फक्त तिची काळजी वाटत होती. मग त्यानं तिला बेडवर ठेवलं आणि तिच्या पायात बसला आणि तिचा गोरा गोरा पाय त्यानं हातात घेतला. तशी चंद्रा दचकली आणि म्हणाली, अरे माझ्या पायाला हात का लावतोस? असं नको करू. आणि शशी म्हणाला, का नको करू? त्याचं उत्तर दे. चंद्रा गप्प बसली. मग शशी तिचा पाय हातात घेऊन म्हणाला, इथं लागले का? सांग, कुठं दुखतं? असं म्हणून तो ठिकठिकाणी तिच्या पायाला अंगठ्याने दाबत होता. पण चंद्राने मात्र खूप लाजून डोळे झाकून घेतले होते. आणि शशीनं एके ठिकाणी हात लावला तशी चंद्रा ओरडली आणि म्हणाली, दुखतंय. मग त्याच्या लक्षात आलं की तिचा पाय मुरगळलेला आहे. मग तो तिला म्हणाला, चंद्रा डोळे झाक. आणि चंद्रा म्हणाली, का? तू आता काय करशील? आणि शशी म्हणालो ना डोळे झाक. तू जर तुझे डोळे झाकले ना तर तुझ्या स्वप्नात तुझा सासरा येईल. तशी चंद्रा त्याच्याकडे चकित होऊन बघायला लागली आणि म्हणाली, हे असं कुठं असतं का? शशी म्हणाला, मग मला ठसका लागल्यावर तू कशी म्हणतेस वर बघ तिथं सासू बसली आहे? ते तरी कुठं असतं? तसंच हे पण. आणि चंद्रा खूप हसली. आणि ती हसत असताना शशीनं तिचा पाय विरुद्ध दिशेनं वाकडा केला. तशी चंद्रा पुन्हा धक्का बसून आणखीन जास्त मोठ्यानं ओरडली, आई गं. आणि शशीला म्हणाली, ए मसन्या, तू येडा आहेस का? अरे आणखीन पाय मोडून ठेवलास का माझा? आणि शशी मला अजिबात नाही, उलट तुझा पाय ठीक झाला आहे, फक्त आणखीन थोडा वेळ बसून राहा. आणि चंद्रा चकित होऊन म्हणाली, काय? पाय बरा झाला? शशी म्हणाला, हो बघ, तू तुझ्या पायावर आता उभा राहू शकते. आणि चंद्रा विश्वास न बसून
आणि चंद्रा विश्वास न बसून स्वतःच्या पायावर थोडीशी उभा राहिली तर तिचा पाय आता दुखतच नव्हता आणि ती म्हणाली, अरे वा, खरंच जादू आहे की तुझ्या हातात, असं खूप आनंदानं म्हणाली. आणि बोलता बोलता तिच्या हातातून एका साडीचं टोकच निष्ठाला लागलं होतं आणि वेड्या चंद्राचं त्याच्याकडे लक्षसुद्धा नव्हतं आणि चंद्राच्या उघड्या शरीराचं ओझरतं दर्शन शशीला व्हायचं. तसतशी त्याच्या काळजात आग तर लागायची आणि तो तोंड फिरवून तिला म्हणाला, मी बाहेर जातो, तू तयार हो, असं म्हणत बाहेर गेला. आणि बाहेर गेला तर परसू नरसू दारातच उभा होते आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही दोघे इथे काय करताय? आमच्या खोलीच्या बाहेर पाळत ठेवून असता का? तसा नरसू म्हणाला, नाही छोटे शेठ, अहो वहिनींचा ओरडण्याचा आवाज आला ना म्हणून आलो. त्यांना काही झालंय का? आणि शशी म्हणाला, इतके तिखट कान आहेत का तुमचे, जे तुम्हाला इतक्या लांब आवाज ऐकायला आला, की इथे 24 तास दरवाजाला कान लावून असता? आणि परसू म्हणाला, नाही अहो छोटे शेठ, इथूनच निघालो होतो आणि इतक्यात आवाज आला बघा. आणि बाजूचे ते काका आहेत ना, त्यांना तुमच्याकडे थोडं काम आहे असा निरोप पण आहे. शशी म्हणाला, ते मी बघतो, तुम्ही इथून फुटा. आणि ते दोघे गेले. मग चंद्राचे कपडे घालून होईपर्यंत शशी त्या काकांकडे गेला आणि त्या काकांनी सांगितलं की बँकवाले खूप त्रास देत आहेत एका कामासाठी. मला काहीच कळत नाही यातलं, तू जरा बघतोस का? बँकेत माझे पैसे अडकले आहेत. आता शशीनं ती सगळी कागदपत्र बघितली आणि म्हणाला, ठीक आहे काका, आपण उद्या जाऊया. आणि शशी परत आला. आता त्याला शिक्रापूरला तर जायची फार इच्छा होती. त्याचं घर, त्याची शेती त्याला तिकडून खुणावत होती आणि दिवसेंदिवस इथेच वेळ लागत होता. आणि तो चंद्राला म्हणाला होता की तिला घेऊन जाणार नाही, पण खरं तर तो आता चंद्राला इथं सोडणारच नव्हता. हे परसू आणि नरसू सारखे तिच्या मागे मागे फिरायचे आणि ही सुद्धा त्यांच्यासोबत डाव मांडून बसायची. तिकडे गेल्यानंतर किती वेळ लागेल सांगता येत नाही परत यायला. आणि तिच्यासाठी आज सरप्राईज म्हणजे ड्रेस खरेदी करणार होता तो, म्हणजे तिला बुलेटवर दोन्हीकडे पाय टाकून बसता येईल. प्रवास खूप लांबचा होता ना म्हणून. आणि असं त्याचं प्लॅनिंग ठरलं होतं. मग चंद्रा तयार झाली आणि तिनं दरवाजा उघडून ठेवलाच होता. मग शशी आला. तिला व्यवस्थित पायावर उभा राहिलेली बघून थोडा गालात हसला आणि आंघोळीला गेला. चंद्राला तर आता वाटलंच नव्हतं की तो इतक्या भरकन बाथरूममध्ये जाईल, कारण आता चंद्राचं ते लॉकेट बाथरूममध्येच राहिलं होतं. आंघोळ करताना तिनं काढून ठेवलं होतं. तिचा पाय मुरगळला आणि त्या सगळ्या गोंधळात ते लॉकेट तिथंच राहिलं आणि ते शशीनं बघू नये असं तिला वाटत होतं. आणि आता चंद्रा शशीला हाक मारून म्हणाली, अरे दरवाजा उघड की. शशीनं आता कपडे काढले होते आणि फक्त अंडरवेअरवर उभा राहिला होता आणि म्हणाला, का गं, आता मी आंघोळ करतोय ना आणि मी पडलो पण नाही आणि तू मला उचलून येशील का? आणि तसा विचार करत असशील तर सोडून दे, कारण मी तुला उचलणारच नाही. चल पटकन चहा ठेव, आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे. मी आलोच आंघोळ करून, असं तो म्हणाला. तशी चंद्रा म्हणाली, असलं काय पण होणार नाही, तू दार उघड तरी, माझं काम आहे. शशी म्हणाला, हे बघ, आता मी कपडे काढलेले आहेत, मी नाही दार उघडू शकत, थोडा वेळ थांब. आणि असं एखादा पुरुष आंघोळ करत असताना बायकांनी बघायचं नाही, तुला लाज वाटत नाही का गं, असं म्हणून थोडा हसला. आणि चंद्रा म्हणाली, अरे वा, मग मगाशी कसं मला दार उघडायला लावलं, तेव्हा नाही का लाज बीज वाटली तुला? तू दार तरी उघड र, वाटल्यास मी डोळे झाकून घेते. आणि शशीनं आता वैतागून टॉवेल लावला आणि म्हणाला, काय कटकट आहे, बाथरूममध्ये सुद्धा हिची भुणभुण सुरू असते, असं म्हणून दरवाजा उघडला आणि म्हणाला, काय? आणि चिडलेल्या आणि फुगून टम्म झालेल्या त्याच्या गालाकडे बघून चंद्रा म्हणाली, आता बाहेर ये की, मग मी आत जाते. शशी म्हणाला, सॉरी, काय असेल तुझं ते तू कर, मी इथून हलणार नाही. तशी चंद्रा आता आत गेली, तेही खूप लाजून. आणि त्याच्या समोर तिनं त्या लॉकेटला हात लावलाच नाही, नाहीतर त्यानं बघितलं असतं. मग ती त्याच्याजवळ गेली, त्याच्या डोळ्यावर तिनं हात ठेवला. तसा शशी शांत झाला आणि आता ही काय करते असं त्याला वाटलं. मग त्यानेही आता डोळे झाकले आणि त्याला वाटलं की आता नक्कीच ही पप्पी देते की काय,
कालपासून सारखी पप्पी पप्पी म्हणून गाणं म्हणायची ना, आणि एकमेकांच्या मनातलं बोलून दाखवण्याआधीच पप्पी ही भलतीच धीट दिसते. मग चंद्रन आता दुसऱ्या हातानं ते लॉकेट कुठं ठेवलं होतं ते बघितलं आणि हळूच घेतलं आणि बाथरूमच्या बाहेर निघून सुद्धा आली. आणि मग त्याला म्हणाले, आता उघड डोळे आणि कर आंघोळ. आणि शशी चकित होऊन म्हणाला, काय पण तुझं काय काम होतं? चंद्रा म्हणाली, नाही सांगणार. शशी म्हणाला, बरं, पण मी जरा तुझा पाय दुरुस्त केला नसता तर? जर तुझा पाय दुरुस्त केल्यानंतर तर कशी ती आली असती ग तुझ्या पायावर चालत? आणि म्हणे, नाही सांगणार. चंद्रानं आता चहा ठेवला आणि म्हणाली, खरंच पण तुझ्या हातात जादू आहे बरं का. मला तर वाटतं की तू डॉक्टरच आहे. आणि मनातच म्हणाली, पण दिलीप कुमारनं सांगितलेली जादू अजून करता येईना मला. आणि त्याला मनातलं सांगावं म्हटलं तर घेऊन निघाला बॅग उचलून. मला घेऊन चल म्हटलं तरी जात नाही. मी कशी राहू त्याच्याशिवाय? आणि आता शशी पुन्हा आंघोळ करायला लागला आणि आतून बोलत म्हणाला, पण मी तुझा पाय नीट केला ना. मग चंद्रा, माझी फी कधी देशील? चंद्रा उकळत्या पाण्यामध्ये चहाची पावडर साखर टाकून म्हणाली, तुझी फी काय देऊ? माझ्याकडे पैसे नाहीत. शशी म्हणाला, जे तुझ्याकडे आहेत ते दे. खोटं बोलू नकोस. तुझ्याकडे देण्यासारखं खूप काही आहे. का मी घेऊ मला हवं ते? आणि भोळी चंद्रा काहीच न समजून म्हणाली, घे, तुला काय पाहिजे ते घे, माझ्याकडे पैसे नाहीतच. असं म्हणून देवाला दिवा लावायला गेली. इतक्यात चहासुद्धा तयार झाला आणि शशीसुद्धा आंघोळ करून बाहेर आला. मग तिनं दोघांसाठी चहा घेतला आणि शशीने चहा तोंडाला लावला आणि म्हणाला, काय ग चंद्रा, साखर संपली का घरातली? चंद्रा म्हणाली, का आहे की, काय झालं? शशी म्हणाला, अगं किती सपक चहा केलास तू, अजिबात गोड नाही. चंद्रानं आता तिचा चहा पिऊन बघितला आणि म्हणाले, हो आहे की गोड, आणखीन किती गोड लागतं तुला? आणि इतका गोड चहा पितोस होय, तरी पण कडू करल्यासारखं कडूच बोलतो. आणि शशी म्हणाला, तुझा चहा गोड असेल पण तू मुद्दाम माझ्यासाठी कमी गोड केलास ना. आणि चंद्रा चिडली आणि म्हणाली, ए मसन्या, मला तसलं मापात पाप करायला जमत नाही, कळलं? मी पाठीवर मारते पण पोटावर मारत नाही. आपल्या दोघाला एकातला चहा घेतला, मग माझा गोड तुझा कमी गोड असं कसं होईल? दोन्ही सारखंच आहेत. शशी म्हणाला, आता तूच बघ, मला काय माहीत, घे माझा चहा पिऊन दाखव. तसं चंद्रानं रागारागात त्याच्या हातातनं चहाचा कप घेतला आणि एक घोट पिला आणि म्हणाली, कुठं काय, गोड तर आहे, मग तुला कसा गोड लागत नाही? आणि शशी हसून म्हणाला, अच्छा गोड आहे का, बघू. असं म्हणून आता तिने जिथं ओठ टेकवले होते तिथूनच त्यानं चहा पिला आणि म्हणाला, हां आत्ता गोड लागला. बहुतेक कोणाची तरी ओठांची साखर यात मिसळली. आणि हे ऐकलं तसं चंद्रानं त्याच्याकडे थक्क होऊन गालात हसून बघितलं आणि त्याच्याकडे पाठच करून उभा राहिली. आणि तो किती उघड होऊन बोलतोय असं तिला वाटलं आणि पुन्हा पळून आतमध्ये गेली. आणि शशी हसून पुन्हा चहा संपवून म्हणाला, मी गाडीवर आहे, पटकन खाली ये, आणि गेला. मग चंद्रानं सुद्धा चहा संपवला आणि घराला कुलूप लावून खाली गेली. आणि त्याच्या मागे गाडीवर बसली आणि मार्केटमध्ये गेली. आणि तिथं गेल्यानंतर त्यानं तिच्यासाठी ड्रेस खरेदी करायला सुरुवात केली. आणि ती म्हणायची, मला नको, हे मी साडीच घालते, अरे कशाला घेतोस कपडे? आणि शशी म्हणाला, आता लांबच्या प्रवासाला जायचं म्हणजे असेच कपडे घ्यावे लागणार नाही का, साडीवर अवघडून जाशील तू. चंद्रा म्हणाली, म्हणजे? शशी म्हणाला, म्हणजे वाघाचे पंजे. मी नेणार आहे तुला माझ्यासोबत शिक्रापूरला, आता तरी घेशील ना ड्रेस? आणि चंद्रा खूप हरकून गेली आणि हळूच म्हणाली, तूच घे, मला नाही काही कळत, तू घेशील ते घालीन. आता शशी चंद्रा एका दुकानातून त्या दुकानात असे खरेदी करत फिरत होते आणि त्याचवेळी एका दुकानदारानं त्याला निरखून बघितलं आणि पोलिसांना हवा असलेला सराईत हत्यारांचा डीलर हाच आहे असं म्हणून त्याला ओळखलं. आणि त्यानं चंद्रा आणि शशीला कपडे दाखवण्यात गुंतवून ठेवलं आणि मागच्या मागे पोलिसांना फोन केला
आणि माझं बक्षीसही तयार ठेवा असं म्हणाला. आणि आता पुन्हा पोलीस इन्स्पेक्टर भली मोठी पोलिसांची फौज घेऊन त्या कापड बाजाराच्या दिशेनं निघाले. आणि या गोष्टीची खबर नसलेले शशी आणि चंद्रा खरेदी करण्यात मग्न होते. मग त्याच वेळी शशीनं तिथेच हँगरला अडकवलेला एक स्लीवलेस आणि शॉर्ट मांड्यांपर्यंतचा फ्रॉक होता तिकडं चंद्राची नजर वळवली आणि तो घ्यायचा का असं तिला खुणवलं आणि चंद्रानं खूप लाजून ओंजळीत तोंड लपवलं.